Hello dear students, today we are going to continue our practice set 5.3. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल तर आपण क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केलेला. आता याच्यानंतरचा जो क्वेश्चन नंबर 1 सेकंड आहे म्हणजे जो सिम्प्लिफाय तो आपल्याला चेक करायचा किंवा सॉल्व करायचा. बघू आपण फर्स्ट क्वेश्चन, पहिला लक्ष द्या, नंतर लिहून घेतलं तर बेटर पडेल. ओके, सिम्प्लिफाय 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता जर इथं तुम्ही बघितलं असेल तर हा जो काय पहिला ब्रॅकेट आहे तो इन द फॉर्म ऑफ a प्लस बी म्हणजे प्लस आहे आणि ब्रॅकेट क्यूब, आणि सेकंड फॉर्म काय बघा म्हणजे दोन्हीचं सबट्रॅक्शन आणि त्याचा क्यूब आहे म्हणजे a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. आता फक्त इथं आपल्याला दोन फॉर्म्युले यूज करावे लागतील, दॅट इट a प्लस बी ब्रॅकेट क्यूब अँड a मायनस बी ब्रॅकेट क्यूब, जो आपण ऑलरेडी सेपरेटली यूज केला आहे, सेपरेटली सॉल्व केलेत. म्हणजे हा पोर्शन आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये केलेला आहे आणि हा जो काय पोर्शन आहे तो आपण प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये पण कंप्लीट केलेला आहे. सॉरी 5.3 मध्ये हा फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट केला आणि हा 5.2 मध्ये केला आहे. ओके, ते थोडंसं वेगळं होतं. चला आपण बघू. सो पहिला फर्स्ट स्टेप काय करू, 2a प्लस बी ब्रॅकेट क्यूब मायनस 2a मायनस बी ब्रॅकेट क्यूब ॲज इट इज ठेवू. ओके, आता फर्स्ट ब्रॅकेटसाठी आपल्याला a प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजेच आता इन द प्लेस ऑफ a वी टेक 2a, दॅट इज 2a ब्रॅकेट क्यूब फर्स्ट टर्म क्यूब. ओके, प्लस 3 इंटू 2a स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू 2a इंटू b स्क्वेअर, वाटलं से ब्रॅकेटमध्ये घेऊ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, प्लस b क्यूब. ओके, ब्रॅकेट कम्प्लीट अँड देन मायनस. ओके, आता ते मी पुढे लिहिण्याऐवजी मी तर खाली लिहितो. आता या ब्रॅकेटचं इथं तेच येणार आहे, फक्त टर्म सेम आहेत बाळांनो. सो काय होणार, या बाकीच्या इथं फक्त साईन चेंज होतं, म्हणजे इथं प्लसच्या ऐवजी मायनस येईल आणि इथं प्लसच्या ऐवजी मायनस येईल, बाकीच्या टर्म तुमच्या सेम राहतील. दॅट इज 2a ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू 2a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू b प्लस 3 इंटू 2a इंटू b स्क्वेअर, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, प्लस मायनस बी क्यूब. ओके, आता पहिला ब्रॅकेट ते ब्रॅकेटच्या आतील सगळे आपण टर्म्स हे करून घेऊ, सेपरेटली व्यवस्थित सॉल्व करून घेऊ. सो 2a ब्रॅकेट क्यूब दॅट इज 2 क्यूब इज 8, a क्यूब इज 8a क्यूब, प्लस आता थोडंसं ओरली करायचा प्रयत्न करू. 2चा स्क्वेअर 4 इंटू 3 12. ओके, एक स्टेप मी तुमची वाचवले. ओके, 2चा स्क्वेअर 4 इंटू 3 12, a स्क्वेअर बिकॉज a स्क्वेअर ऑफ a इज a स्क्वेअर इंटू b, प्लस इथं सिम्पल आहे 3 इंटू 2 6 इंटू a 6a अँड b स्क्वेअर इज 6a b स्क्वेअर प्लस b क्यूब. ओके, मायनस खालीच लिहितो, तुम्ही नोटबुकमध्ये पुढे लिहिलं तर चालेल जर जागा असेल तर, अदरवाईज मग हाफ ब्रॅकेट इथं नको आणि खाली हाफ नको. सो हे सिम्पली व्यवस्थित समजायला पण सिम्पल जातं. सो काय होणार, 2चा स्क्वेअर 8a क्यूब मायनस पुन्हा हेच येणार 2चा स्क्वेअर 4 3 जा 12 a स्क्वेअर b प्लस 6ab स्क्वेअर. ओके, मायनस b क्यूब. आता आपण ब्रॅकेट सॉल्व करू. ओके, आउटसाइड ऑफ देअर इज प्लस साइन इज देअर, सो देअर नो चेंज इनसाइड देअर. सो आतील आउटसाईडला प्लस साईन आहे म्हणजे ॲक्च्युली काय नसतं, म्हणजे इथं प्लस साईन असणार आहे. इथे तुम्हाला काहीही चेंज करायचं नाही. सो फक्त ब्रॅकेट रिमूव्ह करायचं, दॅट इज 8a क्यूब प्लस 12a स्क्वेअर b प्लस 6ab स्क्वेअर प्लस b क्यूब. ओके, आता या ब्रॅकेटच्या आउटसाईडला मायनस साईन आहे. सो मायनस साईन असल्यामुळे ज्यावेळी तुम्ही ब्रॅकेट सॉल्व करता त्यावेळी आतील साईन सगळे चेंज होणार म्हणजे अपोजिट होणार. सो इथं प्लस 8 क्यूब असल्यामुळे काय होणार, इथं मायनस 8a क्यूब, पुढे मायनस असल्यामुळे तो काय होणार 12a स्क्वेअर b. ओके, प्लस 6ab स्क्वेअर होणार मायनस 6ab स्क्वेअर, मायनस 6ab स्क्वेअर अँड मायनस b क्यूब होईल प्लस b क्यूब. आता थोडंसं लाईक टर्म आपण अंडरलाईन करू म्हणजे लक्षात येईल बघा. 8a क्यूब मायनस 8a क्यूब कॅन्सल होईल बिकॉज टर्म्स आर सेम बट साइन विल बी अपोजिट, सो दे आर कॅन्सल. प्लस 12a स्क्वेअर दॅट इज 24a स्क्वेअर b. ओके, 8a क्यूब आणि मायनस 8a क्यूब कॅन्सल होतं, मग ते मी मुद्दामून ते हॉरिझॉन क्रॉस लाईनने दाखवलं नाही कारण की ते मग रफ कसं तर खराब दिसतं, त्यामुळे वाटल्यास इथं तुम्ही
करायचं म्हणजे पण प्रॉब्लेम ते खराब दिसतं. सो ॲज इट इज लक्षात ठेवा 8a³ मायनस 8a³ कॅन्सल. आता 6ab² minus 6ab² also get cancel. 6ab² minus 6ab² that is they are cancelled, that is 0, and last one is there. So that is b³ plus b³ that is 2b³. So final answer is the simplification of 2a plus b bracket cube minus 2a minus b bracket cube is 24a² b प्लस 2b³. ओके, लिहून घेतलं तर बेस्ट होईल, अदरवाईज व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते लिहू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. सो आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल, या टाईपचे सगळे एक्झाम्पल आहेत. देर आर टोटल 4 एक्झाम्पल. सो वी हॅव टू टेक नेक्स्ट एक्झाम्पल इज सगळे या टाईपचेच एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ब्रॅकेट प्लस मायनस. ओके, नेक्स्ट वन इज देअर. Second one, that is 3r minus 2k bracket cube plus 3r plus 2k bracket cube. बघा तेच आहे, फक्त टर्म चेंज असणार आहेत, बाकी काय प्रोसिजर तर तीच राहील. सो फर्स्ट वनमध्ये आपण काय करू, ॲज इट इज लिहून घेऊ 3r minus 2k bracket cube plus 3r plus 2k bracket cube is equal to, आता फर्स्ट ब्रॅकेट इट इज इन द फॉर्म ऑफ a minus b. okay, a minus b bracket cube, a plus b bracket cube. So in the place of a we take 3r, in the place of b we take 2r. So let's start. आता इथे ब्रॅकेट गरज नाही बघा, कारण की इथं प्लस साईन असेल तर शक्यतो ब्रॅकेट अवॉइड करा, काय गरज नाही एक स्टेप एक्स्ट्रा करायची आपल्याला. ओके, हां जर इथं मायनस असेल तर थोडंसं ब्रॅकेट कंपल्सरी घालावंच लागतं. सो इथे आपण ब्रॅकेट लिहायची काही गरज नाही, जो स्क्वेअर ब्रॅकेट आपण लास्टच्या एक्झाम्पलमध्ये लिहिलेला. सो 3r ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू 3r ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2k प्लस, सॉरी मायनस इज देअर ना, सो इथं मायनस येईल बघा, बिकॉज a³ मायनस 2a² b प्लस 3ab² अँड मायनस 2k क्यूब. ओके, प्लस तिथे लिहा, आधी लिहा नाही तर पलीकडे लिहा, काही प्रॉब्लेम येत नाही. सो याच्या इथं पण तेच स्टेप्स होणार. 3r ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू 3r ब्रॅकेट स्क्वेअर 2k प्लस 3 इंटू 3r इंटू 2k ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2k ब्रॅकेट क्यूब. आता इथं तुमचं एक काम सिम्पल करतो बघा, एकदम सिम्पल करतो. ते काय बघा, यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर हे मायनस, ही पूर्ण एक सिंगल टर्म आहे. 3 इंटू 3r² प्लस इंटू 2k ही एक सिंगल टर्म आहे, फक्त मध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे, त्यानंतर ही एक सिंगल टर्म आहे, दॅट इज 3 इंटू 3r ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2k. आता जर तुम्ही याचं साईन बघितलं असेल तर याचं साईन आहे मायनस आणि याचं साईन आहे प्लस, म्हणजे दे आर अपोजिट, सेम टर्म. आणि जर साईन अपोजिट असेल तर दे आर कॅन्सल, म्हणजे त्याचं जे कॅल्क्युलेशन येणार आहे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय असेल ते किती होणार आहे, 0 येणार. ओके, त्यामुळे त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करत बसायची गरज लागणार नाही बघा. ओके, त्याचप्रमाणे मायनस 2k ब्रॅकेट क्यूब प्लस 2k ब्रॅकेट क्यूब, सेम टर्म, साईन अपोजिट, पुन्हा ते पण कॅन्सल होईल. म्हणजे कदाचित तुमच्या इथं जे काही कॅल्क्युलेशनला वेळ जाणार तो तुमचा वाचेल. म्हणजे पहिला तुम्ही 3चा स्क्वेअर करणार 9, मग 9 3 जा 27, 27 2 जा 60, 74 सॉरी. ओके, ते इतकं करत बसण्यापेक्षा ते आपल्याला 54 सॉरी 27 2 जा 54 ते करत बसण्यापेक्षा ते कॅन्सल होतं आणि तुम्हाला इझी जातं. सो फक्त किरकोळ कॅल्क्युलेशन राहतं. 3चा क्यूब 27r³ दे आर ऑलरेडी कॅन्सल, म्हणून त्याचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. प्लस 3 इंटू 3 9r, 2चा स्क्वेअर किती येईल बायानो, 2चा स्क्वेअर 4k². ओके, तिथं फक्त एक कॅल्क्युलेशन करावं लागेल. पुढे प्लस अगेन ती पण टर्म कॅन्सल झाली, तो पुन्हा लिहायची गरजच नाही. 3चा स्क्वेअर अगेन 27r³ प्लस 3 इंटू 3 अगेन 9r इंटू 2चा स्क्वेअर 4 अँड kचा स्क्वेअर k². ठीक आहे, आता 27r³ दॅट इज 54r³
प्लस इथे कॅल्क्युलेशन करू आपण 9 4 जा 36 आर के स्क्वेअर प्लस 9 2 जा 36 आर के स्क्वेअर. फायनल ॲडिशन येणार बघा 54 आर क्यूब प्लस 36 प्लस 36 दॅट इज 72 आर के स्क्वेअर. 32 आर के स्क्वेअर. सिम्पल होतं बघा. कॅल्क्युलेशनमध्ये कॅन्सलेशन केल्यामुळे तुमचं भरपूर कॅल्क्युलेशन इथं वाचलेलं आहे. कॅल्क्युलेशन करायचं करून पण तुम्ही ते ॲन्सर तेच कॅन्सल करणार आहे. फायनल ॲन्सरला निगेटिव्ह साईन आणि याला पण पॉझिटिव्ह येणार, त्यामुळे ते कॅन्सल होणार. त्यापेक्षा मग हे तुम्ही या पद्धतीने दाखवल्यामुळे तुमच्या पण लक्षात येईल. हां, इथं तुम्ही वाटल्यास असे अंडरलाईन करून ते कॅन्सल दाखवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, असं लाईटली म्हणजे जी काय तुम्ही कॅल्क्युलेशन जी कॅन्सलची जी काय लाईन आहे ती तुम्ही एकदम स्मूथली ड्रॉ करायची, म्हणजे चेक करणाऱ्याला पण लक्षात येते की तुम्ही ते कॅन्सल केले का रफ केलं. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा ना. एक्झाम्पल नंबर 3. ओके, मी जरी रफ केला असेल तर तुम्ही लास्ट म्हणजे थोडंसं प्रिव्हियस घेऊन ती व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ते पूर्ण कॅल्क्युलेशनचा भाग लिहू शकता. त्यामुळेच मी या साईडला थोडंसं शक्यतो नेहमी या साईडला का उभा राहतो, तुम्हाला या बोर्डवरचं लिहायला पण सिम्पल जाईल. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 3 बघू. यातलाच तेच आहे, काय वेगळं नाही. 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. आता इथं मायनस असल्यामुळे ब्रॅकेट घालावं लागेल बघा आपल्याला. ॲन्सरमध्ये पुन्हा तेच येणार 4a मायनस 3 ब्रॅकेट क्यूब मायनस 4a प्लस 3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू कारण काय होणार. फर्स्ट वी हॅव टू यूज हिअर a मायनस b ब्रॅकेट क्यूब आणि इथे काय होणार a प्लस b ब्रॅकेट क्यूब. सो इथे मायनस असल्यामुळे आपण दोन्हीकडे ब्रॅकेट ॲड करू. 4a ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू 4a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a इंटू 3 स्क्वेअर मायनस 3 क्यूब मायनस. ओके, सेम ॲज इट इज फर्स्ट टाइप एक्झाम्पल आहे बघा. 4a ब्रॅकेट क्यूब प्लस इज देअर 3 इंटू 4a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू 4a इंटू 3 स्क्वेअर प्लस 3 क्यूब इज देअर. ओके, कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता 4चा क्यूब येतो बघा 64a क्यूब. ओके, मायनस 3 इंटू. ओके, किंवा असं करू शकता 3 3 जार 9 4चा स्क्वेअर 16a स्क्वेअर. ओके, 16a स्क्वेअर प्लस पुन्हा इथे कॅल्क्युलेशन 3 4 जार 12a इंटू 9. ओके, 12a इंटू 9 ब्रॅकेटमध्ये लिहिलं 12a दॅट इज 3 इंटू 4 दॅट इज 12a 3 स्क्वेअर इज 9. ॲज इट इज पुन्हा हे इथे लिहावं लागेल दॅट इज 64a क्यूब प्लस 3 3 जार 9 दॅट इज 4चा स्क्वेअर 16a स्क्वेअर प्लस 12a इंटू 9 प्लस 27. थोडंसं कन्फ्युजन झालं. इज इक्वल टू थोडंसं मोठं लिहावं म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ओके, आता हा ब्रॅकेट पुन्हा सॉल्व करू. अजून पूर्ण टर्म सॉल्व झालेले नाहीत. सो ॲज इट इज पुन्हा 64a क्यूब मायनस 69 जार 144a स्क्वेअर प्लस 12 9 जार 108a मायनस 27. ओके, रेग्युलर ब्रॅकेट लिहिला तरी चालेल. मायनस आता पुढे टर्म लिहितो म्हणजे जागा लिहील. दॅट इज अगेन 64a क्यूब प्लस 144a स्क्वेअर प्लस 108a प्लस 27. ओके, कॅल्क्युलेशन केले. आता ब्रॅकेट सॉल्व करावं लागेल आपल्याला. ओके, सो ब्रॅकेट सॉल्व केलं तर काय होईल बघा. 64a क्यूब मायनस 144a स्क्वेअर प्लस 108a मायनस 27. मायनस साईन असल्यामुळे आतील साईन चेंज होणार. दॅट इज 64a क्यूब प्लस बिकम्स मायनस 144a स्क्वेअर प्लस मायनस 108a मायनस 27. ओके, साईन चेंज झालं. आता कॅन्सलेशन बघा. 64a क्यूब मायनस 64a क्यूब कॅन्सल. ओके, हे कॅन्सल होणार नाही. मायनस साईन सेम आहे.
108a minus 108a get cancel. So राहिल्या टर्म ज्या लाईक टर्म्स आहेत. ओके अँड याची ॲडिशन होणार. ओके फायनल आन्सर इथे लिहितो बघा. दॅट इज -144 minus 144 दॅट इज -288 a स्क्वेअर मायनस 288 a स्क्वेअर आणि -27 दॅट इज -54. ओके सो राईट डाऊन -288 a स्क्वेअर -54. ओके याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे बाळांनो क्वेश्चन नंबर 4 या टाईपचंच तुम्हाला आहे ते तुम्ही होमवर्कला करायचं आहे. ओके ते मग ते क्वेश्चन नंबर 2 सारखं आहे काय वेगळं नाही यासारख्याच टाईपचं एक्झाम्पल आहे. सो या लेक्चरला आपण इथंच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू ॲज इट इज प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर जो काय नेक्स्ट पॉईंट आहे ओके दॅट इज a + b + c ब्रॅकेट क्यूब ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण लर्न करायचा. सो टुडे वी हॅव टू स्टॉप हिअर. हॅव अ गुड डे. थँक्यू.